पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा। करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो। तुमचा अनुग्रह लादलो। पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने। मी कला कुसरी काहीच नेने। बोलतो वचने अति भाविका। बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास। एका जनार्दनी तुमचा दास। त्याची आस पुरवावी। त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो। तुमचा अनुग्रह लादलो। पावन झालो चराचरी। पावन झालो चराचरी। ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। आज आपण दुसऱ्या अध्यायातला 39व्या क्रमांकाच्या पुढचं चिंतन पाहणार आहोत। 38 पर्यंत आपले श्लोक झाले होते। 39वा श्लोक आहे। एषा ते अभिता सांख्ये बुद्धिर्योगे विमां शृणु। बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि। काय त्याचा अर्थ आहे? आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे। आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक हे पार्था। जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील। काय या श्लोकाचा अर्थ आहे? एषा ते अभिता सांख्ये बुद्धिर्योगे विमां शृणु। बुद्धियोग सांगितला म्हणजे ज्ञानयोग। सांख्ययोगातला दुसरा अध्याय चालला होता आपला, हा दुसरा अध्याय सांख्ययोग इथपर्यंत सांगितला। बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि। आता इथून पुढे मी तुला निष्काम कर्मयोग सांगणार आहे। तो निष्काम कर्मयोग ऐक, आणि तो जर तुला समजला आणि त्या कर्मयोगानुसार तू जर जगला, निष्काम कर्मयोग जर समजला तर कर्मबंधनातून मुक्त होशील। आपण बंधनात आहोत की नाही? अर्जुनाचा तो प्रश्न आहे आपल्यासाठीच आहे। त्याचं लढाईचं कर्म कर्तव्य त्याला सगळं प्रेरित करतायत भगवंत, परंतु त्या कर्माच्या बंधनात मी अडकेल अशी त्याला भीती आहे। आपल्याला पण आपण वेगवेगळी कर्म करतो। कर्म म्हणजे फक्त काम नाही, जे जे करतो ते कर्मच आहे। मनाने विचार केला तरी कर्म आहे। तर हा जो निष्काम कर्मयोग आहे, योग म्हणजे काय माहिती आहे? योग म्हणजे योग म्हणजे वेळ, योग ना, योग काय माहिती? रामदेव बाबांना आठवत तसला योग आहे का इथं? योग म्हणजे जोडणं, जुळणं। योगाचा अर्थ काय होतो? आपण म्हणतो ना काय योग जुळला। आता तुमची आठवण काढली, तुम्ही हजर म्हणतो की नाही? 100 वर्ष आयुष्य। 100 वर्ष आयुष्य म्हणजे काय आला? योग। आपण एखादी गोष्ट कल्पना करायला आणि ती प्रकट व्हायला त्याला काय म्हणतात? योग। कावळा बसायला फांदी मोडायला काय झाला? योग। म्हणजे तो जुळला, जुळणं। योगाचा अर्थ काय? जुळणं, जोडणं। आता कर्मयोग सांगतात, सांख्ययोग सांगितला। योग म्हणजे जोडणं, सांख्याच्या द्वारे भगवंताशी जोडणं। सांख्ययोग म्हणजे काय? सांख्य म्हणजे ज्ञान मार्गाने भगवंताशी जोडणं, हा सांख्ययोग झाला। आता कर्मयोग झालाय। आता भगवंत इथून या श्लोकापासून पुढे कर्मयोग, निष्काम कर्मयोग हे सांगणार आहे। म्हणजे आपण जीवन जगत असताना कशा रीतीनं कर्म केलं पाहिजे याची माहिती, याचं गुह्य, याची टेक्निक, आपण कसं जगलं पाहिजे, कसं कर्म केलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, कसा व्यवहार केला पाहिजे, कसा बिहेव केला पाहिजे। बिहेव म्हणजे काय? वागणं, वागणं आपलं म्हणजे दुसऱ्याशी कुठल्या परिस्थितीत कसं आपण बिहेव केला पाहिजे, वागणं केलं पाहिजे, तिथं आपला काय
आपलं कर्म कसं असलं पाहिजे या सगळ्याची माहिती इथून पुढे भगवंत सांगणार. हा निष्काम कर्मयोग आहे. हा जर आपण शिकला म्हणजे आपण समजून घेतला आणि तसं जर आपण आपल्या जीवनात उतरवलं तर आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. कर्मबंधनातून मुक्त झालं की ना त्याचं सुख आहे ना त्याचं दुःख आहे. किती भारी. मग ज्याची अपेक्षा आपल्याला शांततेची ती प्राप्ती होईल. पण कशानं? निष्काम कर्मयोगानं. हा सेकंड ऑप्शन आहे. पहिला ज्ञानयोग सांगितला जो सांख्य योग आहे. आता कर्मयोग. दुसरा ऑप्शन ओपन केला. हे जमत नाही का तुला? सांख्य योग, ज्ञानयोग. आपण जो पाहिलं की नाही आत्मा आणि आत्मा आणि जीव याच्यामधला भेद तो एक कसा आहे याच्या संबंधानं आतापर्यंत सगळं आपण पाहिलं की नाही. ते समजत नसेल हरकत नाही. पण मग तू आता एक दुसरी स्टेप ऐक. अजून खाली आले भगवान कर्मयोग सांगतात. तो कर्मयोग काय म्हणतात? एषा ते अभिता सांख्य बुद्धी योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो या पार्थ कर्म बंधन प्रहास्यसी. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती सांगितली. पृथक्करण म्हणजे काय? पृथक्करण म्हणजे काय? निवडून निवडून चाळून चाळून त्याला पृथक म्हणतात. पृथक पृथक करणं, वेगवेगळं करणं. भगवान म्हणतात आतापर्यंत मी तुला एकच गोष्ट सांगितली की जीव आणि आत्मा हा एकच आहे. तो काही भिन्न नाहीये. तू मारणार नाहीये, तो मारणार नाहीये. हा फक्त तुझा भ्रम आहे की तू त्यांना मारणार आहेस आणि ते मारणार आहेस. पण ती शरीर आहे, ती शरीर मारणारीच आहे. तू जरी नाही मारली तरी. पण तुला समजत नाहीये. असं पृथक पृथक करत सांगितलं. मग पुढे सांगितलं की बाबा सुखी दुःखी नाही का आपण सांगितलं की बाबा जाणारच आहे. शरीर जाणार शोक कशासाठी करायचा? जाणारच आहे. तू जरी नाही मारलं तरी ते मारणारच आहे. असं पृथक पृथक निवडून निवडून त्याला सांगितलं. पृथक्करणात्मक माहिती तुला मी सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसं करावं याचं वर्णन करतो. ते ऐक, तुम्ही पण ऐका. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या पहा. आपण सगळेजण वाचू आणि त्याचा अर्थ करू. हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितले तुझ येथ आता बुद्धी योगु निश्चित अवधारी पा जया बुद्धी युक्ता जाहलिया पार्था कर्म बंधू सर्वथा बांधून हवे जैसे वज्र कवच जे मग शस्त्रांचा वर्षा साहिजे परी जैतेसी उरिजे अचुंबिता. 3 ओव्या सांगितल्या ज्ञानेश्वर महाराजांनी. आता जे ऐकलं तेच पण ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत थोडं वेगळं. काय? हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितले तुझं येत. अर्जुना निष्काम कर्मयोगातील बुद्धीशी येथपर्यंत तुला हा ज्ञान मार्ग थोडक्यात सांगितलं. मुकुळीत. मुकुळीत म्हणजे काय? थोडक्यात. कसा शब्द आहे मुकुळीत? आपण पहिल्यांदा ऐकला. हे सांख्य स्थिती मुकुळीत म्हणजे थोडक्यात सांगितले तुझं येतं. तुला थोडक्यात सांगितलं म्हणजे किती विस्तार असू शकतो याचा? थोडक्यात सांगितलं म्हणजे या ज्ञान मार्गाचा विस्तार किती मोठा असू शकतो. जे वेद आहेत 4 वेद माहितीये का? नाव वेदांचे नाव माहितीये का? सामवेद, सामवेद. दुसरा यजुर्वेद. अजून अथर्ववेद. शाबास. अजून नाही माहिती. कशाचे हिंदू आहोत आपण? हिंदू कशाचे आहोत आपण? आपली हिंदू संस्कृती ज्या वेदांच्या पायावरती उभी आहे. ऋग्वेद. शाबास. ती पण आता मुलांची नावं ठेवली म्हणून ती लक्षात आली म्हणून. आता आम्हाला काय माहिती आहे की नाही? सांगायचं आहे मुद्दा काय की किती झोपलेला आहे आपला माणूस की त्याला आपली संस्कृती ज्याच्या पायावरती उभी आहे तर त्यातलं ज्ञान संस्कृत मध्ये असेल फार कठीण असेल. ज्ञानी लोकांनाही ते समजत नाही. हरकत नाही बाबा, आपल्याला नाही समजणार ते. आपण बघितले कुठे वाचलं कुठे माहितीच नाही. नावं तर माहिती असावी, किमान नाव. त्या माणसाचा स्वभाव काय हे माहित नाही पण किमान नाव तर माहिती पाहिजे. तितकं तर माहिती पाहिजे गावात एखादा माणूस आहे आपण आपल्याला माहितीच नाही. तो कसा आहे हे मला माहित नाही. तो श्रीधर आहे ना तुमच्या गावातला? कोण श्रीधर? काय मला काय ठाऊक नाही बाबा. म्हणजे आपण नक्की गावात आहोत का त्या? तर तो माणूस आपल्याला माहिती नसेल तर आपण त्या गावात नाही आहोत. तो कसा आहे, चांगला आहे का वाईट आहे हा नंतरचा भाग आहे. ठीक आहे, त्याच्याशी आपला संबंध नसेल, तो आपल्या ओळखीचा फार नसेल, घनिष्ठ संबंधाचा नसेल म्हणून त्याचं काही
तो चांगला आहे, वाईट आहे, लबाड आहे, धूर्त आहे, पवित्र आहे, सज्जन आहे, खरा आहे, हे नंतरचा भाग आहे. तो माहितच नाही. म्हणजे तो आपल्या गणितात बसत नाही. म्हणजे आपण तिथे नाही आहोत, आपल्याला काहीतरी कर्तव्य असा त्याचा अर्थ होतो. जिथं आपल्याला आपल्या नीतिमूल्यांचे जो पायाभूत आहे वेद, त्याची नावच माहिती नाही, तर मग आपण स्वतःला गर्व से कहो हम हिंदू आहे कुठल्या धारणेनं म्हणणार? सिंबल लावले तुम्ही छातीवरती, आणि तुम्हाला बोलत नाहीये, व्यक्तिगत तुम्हाला बोलत नाही, वस्तुस्थिती नाहीये का? करते मी काय म्हणतोय, हे जेव्हा तत्वज्ञान आपल्याला अभ्यासायचंय तेव्हा आपल्याला या नीतिमूल्याने जावं लागेल. हे फक्त शब्द नाहीये, हे आपलं जीवन आहे. आणि दुर्भाग्यानं आपल्या नवीन पिढीला, तरुण पिढीला समजत नाही. हे फार मोठी वाईट गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो वेगवेगळा की तुम्ही तुमच्या मित्रांना खरंच सांगा कसं असेल भविष्य आपलं. हे विचार सोडले तर भविष्य कसं असेल? कंटाळा करून जमणार नाही. नको त्या गोष्टींच्या मागे जातोय आपण. काय चाललंय आपले? हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं येत, इथं तुला सांगितले मुकुळीत थोडक्यात सांगितलं, किती विश्वास असेल. त्या वेदांचे पण असे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये मंत्र आहेत, अरण्यक आहे, ब्राह्मणक आहे, अजून काही टप्पा आहे त्याच्यात. असे 4 प्रकार आहेत वेदांचे. प्रत्येक वेदामध्ये 4 टप्पे. अरण्यक आहेत, मंत्र आहेत, म्हणजे अनुष्ठान कशी करावी, कुठले करावी त्याचे मंत्र, अरण्यक. अजून एक काय म्हटलं तुम्हाला आता मी? मंत्र, अरण्यक, आणि अजून 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तसे एक वेगवेगळा चॅप्टर आहे. फार सगळे सूत्रात्मक सांगितलेलं आहे वेदांमध्ये. सूत्र कसं असतं? आता जसं आपण आपल्या भारताच्या नोटेवर लिहिलेलं असतं काय, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, नान्यतम असं त्याचा पुढचा भाग आहे. ही वेद उपनिषदांमधली वाक्य आहे. नेहमी सत्याचा विजय होतो. सत्यमेव जयते म्हणजे काय? नेहमी सत्यच विजय असतं. नान्यतम, इतर नाही, इतर कुठलेही विजय होऊ शकत नाही. हे सूत्र झाले की नाही? एक पाठ करायला किती सोपं आहे, पण त्याच्या आतमध्ये खूप गुह्य असतो, खूप मोठा. म्हणजे कितीतरी त्याच्यावर दिवस बोलू शकतो माणूस, कितीतरी दिवस त्याच्यावर लिहू शकतो, ग्रंथच्या ग्रंथ निर्माण करू शकतो. त्याला सूत्र म्हणतात. असं वेदांमध्ये वेगवेगळी सूत्र आहेत. मग हा ज्ञानमार्ग त्याच्यातला आहे, वेदांमधला, उपनिषदांमधला. उपनिषद म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, आणि निषद म्हणजे बसून ऐकलेलं. उपनिषद गुरुच्या घरी जाऊन, साधू संतांच्या जवळ बसून त्यांच्याकडून ऐकलेलं, त्यांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे त्याला उपनिषद म्हणतात. ती उपनिषद आपल्या संस्कृतीची सारभूत सगळे. वेदांच्या नंतरचा टप्पा उपनिषद, म्हणजे वेदांमधली जी सूत्र आहे त्या सूत्रांवरचं स्पष्टीकरण ज्याला म्हणूया आपण, ते उपनिषदांमध्ये आहे. शास्त्र आहेत, त्या उपनिषदांवरच्या जी तत्वप्रणाली आहे त्या तत्वप्रणालीला वेगवेगळ्या रीतीने सिद्ध करायचं. सिद्ध म्हणजे काय? प्रूफ करायचं. ते प्रूफ करण्याचं किंवा ते कसं चुकीचं आहे हे सांगण्याकरता शास्त्र तयार झाले नंतरच्या कालखंडात. ती 6 प्रकारची आहे. 6 प्रकारची ऐकताय? कुठली? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा, अशी 6 शास्त्र आहेत. त्या 6 शास्त्रांचे 6 प्रकार म्हणजे प्रकट करणारे म्हणूया ऋषी आहेत, ज्यांनी ते शास्त्र लिहिलं, सांगितलं. लिहिलं म्हणजे फक्त असं कॉपी करून नाही लिहिलं, त्यांनी त्याच्यावर सर्च केला, रिसर्च केला. म्हणजे देव. आता हे कसं सांख्ययोग आपण बघितलं की नाही, शास्त्र आहे एक पूर्ण शास्त्र. शास्त्र म्हणजे काय तुम्हाला सांगू का? आता त्याच्यामध्ये मुद्दा, एखादा तुमच्या आता विज्ञानाच्या भाषेमध्ये एखादा शोध लागला, पण त्या शोधाचं काय असतात, त्याचं रजिस्ट्रेशन असेल, त्याचा काय तो काही नंबर असेल, त्याला पेटंट म्हणूया त्याला आपण. पेटंट वगैरे केला समजा, त्याच्यामध्ये काय आलं, त्या सूत्रामध्ये सगळ्या गोष्टींचं बारकावे त्याच्यामध्ये आले की त्याच्यात बाबा काय केल्यानंतर काय होईल, काय केल्यानंतर काय नाही होणार, प्रोसिजर सगळी. ती प्रोसिजर म्हणजे शास्त्र, की त्याला क्लेम करू शकत नाही आपण.
त्याच्यावर बोट दाखवू शकत नाही, म्हणजे त्याच्यावर प्रश्न उपस्थित होणार नाही, अशा प्रकारचं. अशी 6 प्रकारची. पण त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये खूप वाद आहेत. हे सांख्यशास्त्र एक सांगतंय तर योग शास्त्र दुसरंच सांगतंय, उत्तर मीमांसा दुसरंच सांगतंय तर पूर्व मीमांसा वेगळंच सांगतंय. 6 शास्त्र त्याला मांडली गेली, पण ती धर्ममूल आहे. म्हणून त्या 6 शास्त्रानुसार मग अनेक संप्रदाय पंथ निर्माण झाले. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा. इतकी नावं तर माहिती पाहिजे. आपल्याला नाही म्हणणार अभ्यास, आपल्याला संस्कृत आपल्यासाठी फार विशेष नाही, अवघड येत नाही. हे झालं. ओके. त्याच्यानंतर पुढे म्हणजे हे मी का सांगितलं, इथं ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की भगवंताने हा ज्ञानमार्ग अर्जुनाला अगदी थोडासा सांगितलाय. म्हणजे तू किती विशाल असू शकतो, थांग लागू शकत नाही आपण. आता आपण ते प्रवचन ऐकतोय, पण या प्रवचनात सगळं सांगता येऊ शकतं का? नाही. ही ज्ञानेश्वरी किती विशाल असू शकते हा आवाका लक्षात घ्या. जेवढं आपण सामान्य समजतो तितकं हे सामान्य नाहीये, हे मला सांगायचं आहे. हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं इथं सांगितले तुला. कुठं? रणांगणावरती. इथपर्यंत तुला थोडक्यात सांगितली. आता कधी आता हा जोड शब्द आहे, मागे बघायचं आपण जोड शब्द आहे. आता म्हणजे काय की इथपर्यंत तुला मी सांगितलं, आता याच्या पुढं. आता जेव्हा शब्दप्रयोग वापरला तेव्हा त्याच्या मागे खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत. अख्खं युद्धाचं सगळं तयारी झालेली आहे, अर्जुन आलेला आहे, सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, अर्जुनाच्या बाबतीत झालं. पण आता हा जेव्हा शब्दप्रयोग वापरतात तेव्हा त्याचा अर्थ असाही होतो की जर सांख्ययोग तुला समजत नाही तर मग मी तुला आता लक्ष देत आहे, ऑप्शन क्लिअर केला ना. अजून एक ऑप्शन. आता धोनी आउट झाला, आता जडेजा येईल. म्हणजे जडेजा येण्याकरता काय करावं लागेल, काय व्हायला पाहिजे अगोदर? धोनी आउट व्हायला पाहिजे. जे धोनीला जमलं नाही ते आता जडेजाला करणं गरजेचं आहे, तर टीम आपली जिंकेल. हा जोड झाला की नाही मध्ये, हे तुम्हाला समजण्यासाठी क्रिकेट जाणं मध्ये. तसं सांख्ययोग आता समजतच नाही आपल्याला, डोक्याच्या वर गेला आपला. काय जीवन, परमात्मा, देव, काय तुम्ही सांगितलं महाराज, काही कळालं नाही. तुम्ही दुसरं सोपं सांगा. मग महाराज सांगताय म्हणा आतापर्यंत तुम्हाला हे सांगितलं ठीक बाबा, पण आता तुम्हाला मी पुढचं सोपं सांगा. जोड झाला. तसं सांख्ययोग आपल्याला समजला नाही, अर्जुनाला समजलं नाही, आपल्याला समजलं नाही. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते समजलं ठीक आहे, आता तुला काय करतो, आता बुद्धियोगो निश्चित अवधारी पहा. आता बुद्धियोग सांगतो. काय सांगतात? आतापर्यंत येथपर्यंत तुला ज्ञानमार्ग थोडक्यात सांगितला. आता याच्या पुढे निष्काम कर्मयोग निश्चितपणे सांगतो. याला बुद्धियोग म्हटले गेलं. बुद्धी म्हणजे काय? बुद्धीचा वापर करून निष्काम कर्मयोग हा त्याला तो उपनाम आहे. आता बुद्धियोगी निश्चित अवधारी पा. अवधारी म्हणजे म्हणून वाचायचं असतं. मला किती त्रास घ्यावा लागतो त्या गोष्ट सांगण्यासाठी, म्हणजे त्या शब्दासाठी मला किती मागं जावं लागते परत. लक्ष देते. हे जर समजा तुम्ही वाचन केलं असतं, दुसरी पुस्तकं म्हणा, तर तुम्हाला ते शब्द लगेच कळाले असते. आणि ते शब्द कळाले असते तर आपल्याला पुढची उडी घेता आली असते. म्हणून एक खंडन करून जमणार नाही. तुम्ही म्हणता मी परीक्षा आहे, मी कला नाही, बरोबर सुटून जाईल. खरंच सांगतो, पाया पडून म्हणतो तुम्हाला, खरंच आला सलगतेने वाचा, थोडं थोडं वाचवलं, पण दुसरं पण झालं पाहिजे. हा अवधारी म्हणजे काय? अवधान देणं. अजून सोपं करत ध्यान देणं, लक्ष देणं. त्याच्याकडे लक्ष द्या. कुठली गोष्ट करत असताना आपण बरोबर हे लक्ष दे, मी काय सांगतो लक्ष दे. दुसऱ्या मित्राला सांगत असतो गाडी चालवताना ध्यान दे, जरा लक्ष दे. का? घात होईल, थोडा अपघात होऊ शकतो. आता जर अभ्यास करताना तुम्ही लक्ष नाही दिलं, परीक्षेत काय लिहिणार? घात होईल तुमचा, नापास होसाल तुम्ही. म्हणजे ध्यान देणं, अवधान. काय? आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. अवधारी म्हणजे लक्षपूर्वक आहे. आतापर्यंत सांख्ययोग सांगितला, ज्ञानयोग समजला असेल नसेल माहित नाही, पण आता तुला मी निष्काम कर्मयोग सांगतो. जया बुद्धियुक्ता वाचा ज्ञानयोग कोई पहा. जया बुद्धियुक्ता जाहा लिया पार्था कर्म बंधू सर्वथा बांधून पवे. आता अर्जुना
निष्काम कर्मयोगातील बुद्धीशी युक्त झालेला जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, म्हणजे निष्काम कर्मयोग जो तुला सांगणार आहे त्याच्याशी जर तुझी बुद्धीशी एकरूपता झाली, युक्त झाला म्हणजे जोडला गेला, व निष्काम कर्मयोगाचं आचरण, काय म्हणतात, निष्काम कर्मयोगाचं आचरण करणाऱ्याला कर्मबंधन बाधत नाही. कर्मबंधू सर्वथा बांधून पवे. फार मोठी गोष्ट आहे आचरण करणं. आपल्याला समजलं एखादी गोष्ट पण ती आचरणात नाही आणली तर, शाळेत सुविचार लिहिला आपण, पाठ केला, नेहमी खरे बोल, तू पाठ करून फायदा काय. जर आपण खोटं बोलत असू तर तो नेहमी खरे बोलावे हा शब्द आपल्याला पाठ आहे, सुविचार, फायदा आहे त्याचा. पण आपण जर खरं बोलत असू तर मग फायदा. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, आपण खरं बोलत असू पण आपला तो पाठ नाही तरी पण फायदा आहे. तुमचं पाठ असो नसो तुमच्या आचरणात आलं पाहिजे. तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगता येते की ती गौण आहे, जागता का तुम्ही ती? गीता तुम्हाला किती श्लोक येतात काही विशेष नाही, तुम्ही ते जागता का? साधा अंगठी छाप माणूस सुद्धा प्रामाणिक राहत असेल आणि फार मोठा ऑफिसर झाला आणि तो जर भ्रष्टाचारी असेल तर कोण सांगेल? मोठा कोण म्हणते? अंगठी छाप. त्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आपला सामान्य मोलमजुरी करणार आहे पण तो प्रामाणिक राहतो. आणि एखादा फार मोठा ऑफिसर झालाय, खूप त्याच्याकडे त्याला पगार आहे, त्याची गाडी शासनाची म्हणा, त्याचा व्यक्तिगत काय व्यवसाय म्हणा, मोठमोठाला पैसा अडका, मोठं पद आहे पण तो भ्रष्टाचारी आहे. भ्रष्टाचारी हा शब्द इतका सामान्य नाहीये की भ्रष्टाचारी म्हणजे फक्त बाबा लाच घेणं म्हणजे भ्रष्टाचारी. भ्रष्टाचार हा शब्द प्रयोग कसा आहे बघा, भ्रष्ट अधिक आचार. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे तो, फक्त सरकारी कार्यालयात भ्रष्ट असतो असं नाही, आपल्या जीवन व्यवहारातही जर आपल्याकडे काही कपट असेल तर आपण भ्रष्टाचारी होतो. आपल्या संबंधांमध्ये आपल्या जवळच्या माणसांमध्ये सुद्धा आपण वरवर तोंडाने गोड बोलतोय, मनामध्ये कपट असेल तर भ्रष्टाचारी येतो. आचार भ्रष्ट, त्याचा खोटं बोलतोय, तो फसवतोय, तो मुखाने सांगतोय मनामध्ये वेगळं काहीतरी. लक्ष देते? भ्रष्टाचार हा शब्द इथं आला. काय म्हणतात? जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बंधून पावे. आता अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धीशी निष्काम कर्मयोगातील बुद्धीशी युक्त झालेला, निष्काम कर्मयोगातील बुद्धीशी. आता निष्काम कर्मयोग काय आहे तो पुढे आपल्याला कळलं. आता मी तुम्हाला सांगू शकतो पण पुढच्या ओव्यांना तो तितका समर्पक राहणार. निष्काम कर्मयोग काय आहे ते आपल्याला पुढे पुढे कळत जाईल. पण याचं महत्व सांगतात. कसं असतं, कुठली गोष्ट स्पष्ट करताना पहा, एखादी गोष्ट जर एखाद्याला आपल्याला द्यायचीच असेल, सेल्स पण काय करतो पहिले ऍडव्हर्टाइज, विकण्याच्या अगोदर काय करतो? ऍडव्हर्टाइज करतो. ही कशी तुमच्या फायद्याची कशी, ही गाडी तुम्ही घेतली तुमच्या फायद्याची कशी, बघा तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला सीट कव्हर पण आम्ही देऊ, त्याची इंजिनची किती पॉवर आहे, त्याच्यात तुम्हाला आम्ही बॅक कॅमेरा पण देऊ एक्स्ट्रा, किंवा त्या गाडीचा फ्रंटचं देऊ, किंवा त्या गाडीचा मायलेज असा आहे, तिचा ऍव्हरेज असा आहे, त्याचं तुम्हाला इन्शुरन्स असा असेल, ही तुमच्या फायद्याची आहे असं त्याच्याकडे उतरवलं जातं. आणि नंतर मग ती गाडी काय आहे त्याला कळतं. पण अगोदर सांगताना काय केलं जातं की त्याला ती गाडी विकायची, त्याला ती द्यायची, त्याच्या अगोदर तो काय करतो म्हणतो, तो त्याची जाहिरात करतो, त्याचं महत्व पटवून देतो, तुमच्या फायद्याची कशी. तसं इथं ज्ञानेश्वर महाराज, इथं तसं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणजे आपल्याला काय सांगतात की हे तुमच्या फायद्याचं कसं आहे. फायदा असल्याशिवाय माणूस स्वीकारणार नाही. आपल्याला कळलं की आपला फायदाच नाहीये, आपण घेऊ कधी गोष्ट नाही, पण थोडं जरी वाटलं की आपल्या फायद्याची. तसं हा निष्काम कर्मयोग तुमच्या फायद्याचा कसा हे अगोदर सांगतो. हा श्लोक त्याचा आहे की तो निष्काम कर्मयोग फायदा कसा काय. तर ही बुद्धियुक्त जर तुम्हाला समजलं, ती कर्मयोग त्या बुद्धीशी युक्त झाला व त्या निष्काम कर्मयोगाचे आचरण करणाऱ्याला कर्मबंधन बाधत नाही. निष्काम कर्मयोगाचं आचरण म्हटलं आपण, नाही का? आचरण फार महत्वाचं आहे. आपल्याला
किती येतं याच्यापेक्षा आपण किती जगतो हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आचरण झाली आहे कर्मबंधू सर्व बांधून पाहिजे. पुढे कशा रीतीनं ज्ञानेश्वर महाराजाचं वर्ध उदाहरण देतात बघा. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा उदाहरणाची. जैसे वज्र कवच लेईजे, उभी पहा लक्षात घे. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैतेशी उर्जे अचुंबिता. आपण काय बघितलं की निष्काम कर्मयोग जर तुला समजला आणि जर तू जगला, आचरणात आणला, तर मग काय होशील, तू कर्मबंधनातून मुक्त होशील. म्हणजे काय, कर्म तर करशीलच, काम तर तुझं चालूच राहील, पण त्याच्यातून मिळणारी जी फळं आहे, बंधन किंवा मुक्तता, म्हणजे चांगलं किंवा वाईट, लाभ किंवा हानी, सुख किंवा दुःख, ही फळं आहेत की नाही, ती तुला बाधन करणार नाही, ती तुला त्रास करणार नाही. काम तर चालू आहे, कर्म तर चालू आहे, पण त्याने सुख दुःख होणार नाही, तू एक निराळ्या अवस्थेत राहशील. कशा रीतीनं निष्काम कर्म कशा रीतीनं उदाहरण दिलं. जैसे वज्र कवच लेईजे. वज्र कवच म्हणजे काय, वज्र कवच आपण चिलखत म्हणूया त्याला. वज्र कवच एकदम कठोर कवच. हा, कठोर कवच. कवच कवच काय असतं, प्रोटेक्शन. प्रोटेक्शन, दॅट्स द पॉइंट. कवच म्हणजे काय की त्या वस्तूचं संरक्षण करण्याकरता त्याच्यावरती असलेलं आवरण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे वज्र कवच लेईजे. लेईजे म्हणजे घातलं, वज्र कवच घातलं. युद्धाला चाललेले सैनिक छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले तेव्हा त्यांनी काय घेतलं होतं, कवच घातलं होतं शरीराच्या आतमध्ये. चिलखत. चिलखत त्याला म्हणूया. चिलखत म्हणजे कवच. कवच म्हणजे असा धातूचा एक पातळ पातळा केला, त्याचं जॅकेट बनवलं आणि ते जॅकेट आतमध्ये घातलं, त्याच्यावरती त्यांनी सदरा घातला, त्याच्यावर अंगरखा घातला वगैरे, असा अमुक आपण इतिहासात ऐकतो. आणि मग ते अफजल खानाला भेटायला गेले. अफजल खानाने घात केला आणि त्यांचा तो चाकू सुरा छत्रपतींच्या पाठीमध्ये खुपसण्याचा, खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, पण चिलखत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज काय झाले, वाचले. चिलखत नसतं तर वाचले नसते. आता इथे ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं आपल्याला. जैसे वज्र कवच लेईजे. लेईजे म्हणजे घेणं, घालणं, अंगात घातलं, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे. शस्त्र त्यांच्या वर्षाव फेकून मारला, पाऊस पडला. वर्षा म्हणजे पाऊस नाही कसा कोसळतो. मग इकून जरी धनुष्यबाण जरी मारले खूप सैनिकांनी, पण यांनी जर चिलखत घातलेली असेल, डोक्यात शिरस्त्राण आहे, सगळे लढायला गेल्यानंतर बघा इतिहासातले चित्र समोर असं चिलखत घातलेलं एखाद्या योद्ध्याने, किती त्याच्यावर तलवारीचे वार केले, काय होईल त्याला, काही होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे. वज्र कवच एकदा घेतलं की किती पण शस्त्र येऊ द्या, बुलेट प्रूफ जॅकेट घातल्यानंतर तुम्ही AK-47 ने गोळ्या घाला, नाही तर दुसऱ्या कुठल्याने गोळ्या घाला, लागतील का? का? प्रोटेक्शन आहे, जॅकेट घातले, बुलेट प्रूफ. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या बुलेट प्रूफ जॅकेट प्रमाणे जसं वर्षावर शस्त्रास्त्रांचा तुमच्यावर इफेक्ट होत नाही, परी जैतेशी ऊर्जे अचुंबिता, म्हणजे शस्त्रास्त्रांचा घाव चिलखत घालणाऱ्यावर होत नाही. तस निष्काम कर्मयोग आपण आचरणात आणला की ते आपलं काय होते, आवरण होतं, कवच होतं, आपल्याला त्या कर्मबंधनातून वाचवतं. लक्षात. आता ते कसं बसवायचं आपल्या जीवनात, आता ज्ञानेश्वरीतून थोडं आपल्या प्रॅक्टिकली जीवनात बघावं लागेल. निष्काम कर्मयोग काय आहे ते पुढे सांगतोच, पण त्याचा भावार्थ तुम्हाला थोडक्यात सांगतो. निष्काम कर्मयोग म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे जे जे काही आपण करतो त्याला कर्म असं म्हटलं जातं. ते आपण थांबवू शकतो का? कर्म थांबवू शकतो? नाही. आता बोलणं थांबवू शकतो? नाही. जर बोलणं थांबवलं, ऐकणं थांबवू शकतो? पाहणं थांबवू शकतो? जेवण खाणं थांबू शकतो? सगळं थांबू शकतो, फक्त श्वास घेणं थांबू नाही शकत. तो पण एक कर्म आहे, मग कर्म नाही थांबू शकत. ठीक आहे. म्हणजे तारकाने पाहायला गेलं तर बाकीचे सगळे जे जे दिसतं त्याला थांबू शकतो, श्वास घेणं नाही थांबू शकत. कर्मच आहे की नाही. म्हणजे कर्माला आपण टाळू शकत नाही, कर्म थांबवू शकत नाही. इथं निष्कम हा सेवा सांगितलं जातं. आता पहा शब्द, कर्म हा भाग वेगळा आहे, निष्काम हा भाग वेगळा आहे, नैष्कर्म्य हा भाग वेगळा आहे. नैष्कर्म्य आणि निष्काम दोन भाग आहेत, दोन वेगवेगळे. नैष्कर्म म्हणजे काय, कर्मच न करणं.
कामच न करणं हे झालं नैष्कर्म्य, काम टाळून देणं. काम टाळून देऊ शकत नाही ना आपण. पण निष्काम होणं म्हणजे काय? काम चालूच आहे, काम चालूच आहे, पण निष्कामतेनं. निष्कामतेनं म्हणजे काय? काम म्हणजे काय? इच्छा. इच्छा. काम म्हणजे काय? इच्छा, अपेक्षा. कर्म म्हणजे काय? जे काही कर्म कृती करतो ते. आणि काम म्हणजे काय? अपेक्षा. इथं आपल्याला नैष्कर्म्य व्हायचं नाहीये, इथं आपल्याला व्हायचं निष्काम. अपेक्षा विरहित ज्ञानेश्वरीचा पाठ चालू आहे. कर्म आहे की नाही? ज्ञानेश्वरी इतर युवकांना समजली पाहिजे, आपल्या मित्र परिवाराला समजली पाहिजे. हे कर्म आहे की नाही? होय की नाही? पण हे कर्म आपण थांबवू शकतो एक वेळेस, बरोबर. पण हे थांबवायचं नाहीये, हे चालू पण ठेवायचंय. पण त्याच्यातून मिळणारं जे सुख दुःख आहे ते मात्र नको. समजलं का तुम्हाला? नाही समजलं? ज्ञानेश्वरी कोणी आलंच नाही यायला, काय एवढं वेळ काढतोय, कोणी येत नाही ज्ञानेश्वरी ऐकायला. काय झालं? दुःख झालं. घर इथं भरलं, जागाच भरली नाही. इतकी पोरं येतात, काय वा वा मजा, सुख, काय आनंद आहे. सुख म्हणजे कशाने झालं? हे ज्ञानेश्वरीच्या पाठात सात्विक कर्म आहे. बाकीचे तुझे नंतर पाहूनच घ्या, पण हे सात्विक कर्म आहे. हे कर्म आहे, याच्यातून काय झालं? चांगला किंवा वाईट प्रतिसाद मिळाला. पण तो चांगला किंवा वाईट प्रतिसाद नको, पण हे चालू ठेवायचं आहे. त्याला निष्कामता म्हटलं जातं. मग ती कशी होईल? इच्छा न ठेवणं, कुणी या अथवा नका येऊ, पण आपली ज्ञानेश्वरी चालू राहील. हे काय झालं? निष्काम. अपेक्षा नाही कुणाकडनं. नॉट होप ऑफ रिप्लाय, त्याला निष्काम म्हटलं जातं. कळलं का? नैष्कर्म्य वेगळं आहे, निष्काम वेगळं आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये नैष्कर्म्य नाही करायचं. कर्म करायचे, खूप चांगले शिकायचं आहे, खूप पैसे कमवायचे, खूप श्रीमंत व्हायचंय, कर्म करायचंय. ते सगळं करत असताना आतल्या आत त्याच्यापासून अलिप्त राहायचं. मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. हे निष्काम. राज्याधिकार येवो अथवा जावो समस्त धनमान, हाची निरोप गुरूंचा भंगावे ना कदा समाधान. ठीक नाही? काय? राज्याधिकारी येऊ, राजा झालो हरकत नाही, रंक झालो हरकत नाही. दोन्ही स्थिती आल्या चढ उताराच्या, तरी पण आपण स्थिर राहणं, आपल्याला विवेक निर्माण होणं हे निष्कामत्व आहे. तो जो निष्काम असलेला हा जो योग आहे, निष्काम कर्मयोग, तो एकदा आपल्याला समजला आणि तो आपल्या जीवनात आपण आचरणात आणला. सुख दुःख लावेल, जे आता मी तुम्हाला उदाहरण दिली, सुख दुःख लावेल का? म्हणजे तुम्ही एखादं चांगलं काम केलं, एखाद्याला मदत केली, पण तुम्ही त्याच्याकडनं अपेक्षाच ठेवली नाही. आता भाऊ ठीक आहे, मला एक कर्तव्य बाबा कार्तिकला त्याच्या अडचणीच्या काळामध्ये मदत करायची, माझं कर्म आहे, माझं कर्तव्य आहे, ते मी केलं. तुला अडचणीच्या काळात मदत केली बाबा, काहीतरी तुला कुठं गाडी लागत होती, जायचं होतं, तुला तुम्ही गाडी दिली. पण तुम्ही ते करताना त्याच्याकडनं अपेक्षा ठेवून जरी गेले, मी आता याला यावेळेस गाडी दिली, पण मला जरी पुढच्या वेळेस मला कधी अडचण आली नाही जरी त्यांना दिली, आणि असं झालंच, तुला तुझ्या अडचणीच्या वेळेस यांनी मदत केली, पण जेव्हा यांच्यावर अडचण आली तेव्हा तू म्हटलं नाही मला काही शक्य नाही, मी काही तुला गाडी देऊ शकत नाही, मला दुसरीकडे जायचं. त्यावेळेस तुम्हाला काय वाटेल? दुःख होईल. दुःख होईल की नाही? त्याचा त्रास होईल, रागा होईल, त्रास होईल. किंवा त्यांनी दिली तर काय होईल? पाटील काय भारी माणूस आहे राव, सुख आणि दुःख झालं. पण तुम्ही त्याला मदत करताना त्याच वेळेस तुमच्या अंतःकरणात हा निष्काम योग वापरला. ठीक आहे, मला आता माझं कर्तव्य काय की त्याला मदत करणं, त्याला काय करायचं तो त्याचा कर्म भाग राहील. नॉट होप ऑफ रिप्लाय, त्याच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा नाही. तुम्ही तुमचं कर्म केलं, बस इतकंच झालं, पण त्याच्यातून अपेक्षा नाही काही. त्याने तुम्हाला पुढच्या वेळेस जरी गाडी नाही दिली, दुःख वाटेल. कारण का? देतानाच अपेक्षा ठेवली नव्हती की मला परतफेड केली पाहिजे, किंवा दिली तरी सुख लागेल का? समजताय? समजलं? नैष्कर्म्य आणि निष्काम दोनच मुद्दे पाहू, फार काही बोलण्याचे हे नाही. मी पण फार थकलो आता. काल पण मी कीर्तन केलं, परवा पण 2 कार्यक्रम केले, आता पण मी तिकडे जाऊन आलो. हा एक मुद्दा समजून घेऊया आणि थांबूया. हे जसं आहे नैष्कर्म्य आणि निष्काम. आता सांख्ययोग संपला, आता कर्मयोग सांगायला सुरुवात केली ईश्वरानं. कर्मयोग जेव्हा म्हणतात तेव्हा निष्काम कर्मयोग. काम तर थांबवायचं नाही, पण त्याच्यामधला हेतू थांबवायचा, त्याच्यामधला अपेक्षा थांबवायची. असं काही शंका किंवा काही दुसरा विचार?
तुम्ही तुमच्या भाषेत कसं त्याला एक्सप्लेन करा. तुला कसं, तू आता हा जो मुद्दा आहे तर तू कसा त्याला आता समजा तुला समजला, आता ही ट्रिक समजली. एखादं झाड लावलं मी, त्याचे जे फळ आहे ते मलाच भेटतील याची अपेक्षा नाही, मी नाही केली पाहिजे, हे निष्काम झालं. फळाची अपेक्षा, हा फळाची अपेक्षा नाही, म्हणजे ते सगळ्यांनी खाल्लं तरी चालेल असं अपेक्षा ठेवली पाहिजे. ते काम करताना अपेक्षा तर ठेवली नाही, पण ते काम करायचं आहे, मग त्या झाडाचं संगोपन करावं लागेल. हा संगोपन करून तेच म्हणते वाढवण्यापर्यंत. आता फळ भेटली म्हणजे फळ आली म्हणजे वाढवण्यापर्यंतच झालं. म्हणजे आता हे झाडाचं उदाहरण दिलं, म्हणजे प्रत्येक आपल्या कर्मात आलं पाहिजे. कर्मात आलं म्हणजे आपण रस्त्याने जाताना सुद्धा किंवा घरातले कामं करताना सुद्धा, व्यवहारात सुद्धा, जिथं जिथं म्हणून आपण मानवता धर्म आपण पाळणं. काय करणं, आपण मनुष्य आहोत, माणूस आहोत, माणसासारखं आपण वागणं, पुढचा आपल्याशी कसा वागतो याच्याशी आपल्याला नाही काही, आपण कसं वागलं पाहिजे. पण ते करताना म्हणजे ते सूक्ष्मता बघा. आता याची झाडाचं उदाहरण आलं तर त्याची सूक्ष्मता अशी आहे, आता आपल्याला अपेक्षा नाहीये फळांची, ते मला मिळालं नाही मिळालं तरी हरकत नाही, कुणी घेतलं तरी काय हरकत नाही बाबा, आपण समान आहोत. पण ते मिळो अगर न मिळो, पण त्या झाडाचं संगोपन करताना मात्र असं करायचं की जणू काही ती फळं मला मिळणार आहेत. जेव्हा मला काही फळ मिळणार असेल, आपल्याला काही फायदा असेल, तेव्हा आपण किती आत्मीयतेने काम करतो. एखादं आपला फायदा होणार आहे, आणि जेव्हा फायदा होणार नसेल तेव्हा कसं लूज काम करतो. इथं निष्काम कर्मयोग जो आहे, तिथं आपल्याला फळ मिळणार नाही हे माहीत असताना सुद्धा असं काम करायचं की जणू काही सगळं फळ मलाच मिळणार आहे. त्या ऊर्जेनं काम करतो ना, त्या ऊर्जेने ते काम करायचं. समजलं? तू कसं एक्सप्लेन करशील? तुला नाही समजलं? समजलंच नाही का सांगता येत नाही? सांगता येत नाही. तुम्ही कसं हे करू शकता? तू लास्ट का सांगायला बोल, मोकळं बोलल्याशिवाय होणार नाही. आपली चर्चा आहे, कुठं आपल्याला काही प्रवचन चाललंय का, काय मोठं आपलं काही शिष्टाचार आहे बाबा महाराजे आणि हे असं थोडी. आपलं मित्रत्वाने ह्या जसं आपण गप्पा मारतो ना, ज्ञानेश्वरी जसं आपण पारावर बसून जसं वेगवेगळ्या गप्पा मारतो, त्या गप्पांच्या द्वारे ज्ञानेश्वरीतल्या गप्पा मारल्या तर आपलं कल्याण होईल. हरकत काय बोलायला? आपल्या जीवनाचं कल्याण होईल की नाही? लाजण्यात काय अर्थ? याच्या आधी शब्द माहितीच नव्हतं. निष्काम म्हणजे काही वाचतो प्रत्येक एक शब्द ते काही पहिले कधी अनुभवलंच नाही, कधी वाचलंच नाही, कधी माहितच नाही. त्यामुळे त्याच्या गप्पा केल्या पाहिजे की नाही. निष्काम आणि निष्कर्मी थोडासा फरक आहे. वाचताना अक्षर जडच गेले तसं म्हणायला फक्त फरक आहे. एवढ्या दिवस एक ऐकलं सगळं, पण आज तसं जड गेले. अजून सोपं करून सांगू आपण. निष्काम म्हणजे मी अजून एक उदाहरण देऊन सांगतो. आता आपण एखादी पार्टी 10-12 जणांमध्ये पार्टी करते. पार्टी करायचं कसं असतं, प्रत्येकाने सारखी कामं वाटून दिलेली असतात, पण त्याच्यात आपण अशा अपेक्षा नाही केली बाई त्यांनी काम करतोय नाही, आपण त्याच्या वाट्याचं पण काम करण्याची नाही का इच्छा ठेवायची. तयारी ठेवू शकतो आपण, पण अपेक्षा न ठेवायची नाही का. असं करायचं काम की जे नाही का सगळं आपल्यालाच खायचंय, फक्त त्याची अपेक्षा न ठेवायची, ते सगळ्यांनाच खायचं असं. निष्काम. निष्कर्मी म्हणजे काय? ते कामच करायचं नाही. त्याच्यातून फळवेळ काय भेटेल ते नंतरचा वाद, पण मला काय मी करणारच नाही. 10 जणांचा ग्रुप आहे, त्यांनी वन भोजन ठेवलं पार्टी ज्याला म्हणे, एखादा भांडी आणायचं हा नाही का, त्याचं करणार नका करू. निष्कर्मी. आणि निष्कामता म्हणजे काय? जशी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशन नुसार मी फ्लेक्झिबल होणार, पण मला काही कोणी नावं ठेवू, कोणी चांगलं म्हणू, काहीच अपेक्षा नाही. समजलं का? निष्कर्मी. पण आता हे जरा पार्टीच, आणि आता आपण बोलतो तिथे जीवन जगण्यात फार कठीण आहे. कसं कठीण माहितीये का? व्यवहार जो आहे ना, तो व्यवहार हा काहीतरी देण्या घेण्याशिवाय होत नाही. काहीतरी दिल्याशिवाय किंवा काहीतरी घेतल्याशिवाय व्यवहार होत नाही. आता इथंच आपल्या भक्तीचा कस लागतो, आपल्या बुद्धीचा कस लागतो, आपल्या जीवन जगण्याच्या शैलीचा कस लागतो. काय म्हणूया, चांगल्या गोष्टी बोलायला सोप्या असतात, पण कस कधी लागतो जेव्हा प्रसंग होतो. आपण तुम्ही म्हणले मदत केली एखाद्याला, आपण जर केली एखाद्याला तर आपल्याला भारी वाटतं, पण त्याने आपल्याला नाही केलं, आपण नाराज होतो. किती काय करा तुम्ही सूक्ष्मामध्ये कुठेतरी भले व्यक्त नाही केलं, आपण पुन्हा सांगितलं नाही,
मनात खेद राहतो, ते मनात पण न राहणं लक्षात येते. समजा आता हे बोलायला सोपं आहे, कसं सांगता येईल त्याला अजून एक्सप्लेन करता येईल. गाडीवर चाललोय, एखादी हात केला, औषध करून घ्यायचं, आपल्या ओळखीचं नाही पाळखीचं नाही, काही हात केलं त्याने, गाडीवर थांबवलं, त्याला घेतला गाडीवर, मोटरसायकलवर तो फोर व्हीलर औषध करत गेलो, त्या गाडीतून उतरवलं. व्यवहाराच्या दृष्टीने काय सांगितलं, गाडी अशी गेला पाहिजे, हा व्यवहार आहे, बरोबर, ठीक आहे, तो व्यवहाराचा मुद्दा सोडून द्या. आता निष्कामता म्हणजे काय, तर त्याने गाडीला हात केलाय, तो उन्हात उभा आहे, आपल्या अंतःकरणात अशी भावना निर्माण होणं की आपल्याला जर शक्य आहे, सहज आपल्याला काही त्रास होणार नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, काही नुकसान नाहीये, तर या माणसाला आपण तिथपर्यंत नेऊन जाऊ आणि तिथं उतरूया, सोडूया. हे काय झालं, निष्कामता. पण ती निष्कामता इतकी सूक्ष्म असली पाहिजे, आपण त्याच्याकडनं पैसे घेणार नाही, पण मनात कुठेतरी असतं, आता गाडीवरून उतरलं, क्षणभर आपण थांबतो, कशासाठी, पैसे नाही, पैसे घ्यायचेच नाही, आपल्या मनात आहे की पैसे नको बाबा, त्यांनी बोला थँक्यू, धन्यवाद, किंवा एवढं तर नको पैसे, अपेक्षा आपली असते, आपल्या अपेक्षा काय राहते, पैसे नाही नको रे, पैसे जाऊ चला, काय 10-20 रुपये काय होणार, पण थँक्यू द्या, एवढं उन्हात आणा, गुढे गाड्या थांबत नव्हते, मी तुला घेऊन आलो. मनातल्या मनात आपले विचार चाललेला आहे, काय आपल्या मनातल्या मनात मदत केली आहे, काय माणूस आहे, थँक्यू पण म्हणलं नाही, ह्याला कुठं अर्थ आहे, ह्याच्यामुळे आपण दुसऱ्यांना गाडी घेत नाही. ही जी थँक्यूची अपेक्षा आहे ती पण नसणं, याचं नाव निष्काम होईल. तेच करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांचं शरण जायचं, आणि तेच होण्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आचरण, कर्मबंधनातून मुक्त व्हायचे ना, काय करावं लागेल, आचरण करावं लागेल. प्रवचन केलं, कीर्तन केलं, नारळाची पण अपेक्षा न ठेवणं, ही काय आहे, निष्कामता. तुमच्या मानाची पण अपेक्षा न करणं निष्कामता आहे. जे मिळेल त्यात समाधान मानणं निष्कामता आहे. घरातल्या कामांमध्ये पण होईल काय, होईल, पण कठीण आहे, फार होय की नाही. मग ती कठीण गोष्ट साधण्यासाठीच आपल्याला वारंवार हे आपल्याला मंथन करावं लागेल, आपल्या बुद्धीला स्थिर ठेवावी लागेल. जेव्हा हे सगळं आपण अभ्यासतोय ना, हे फक्त एक पुस्तकी अभ्यास चाललाय असं गृहीत धरू नका. ज्ञानेश्वरी आपण शिकतोय असा भाव नका ठेवू याच्यामध्ये. ज्ञानेश्वरी आपल्याला जगायची. ज्ञानेश्वरी जेव्हा हा शब्द वापरतो तेव्हा गीता, भगवंतानं सांगितलेले विचार. आपल्याला देवाचं व्हायचंय की नाही, देव आपल्याला आपला व्हावा असं वाटतं की नाही प्रत्येकाला. देव आपलासा व्हावा असं जेव्हा वाटतं तेव्हा देवाला जे वाटतं ते केलं पाहिजे आपण. देवाला काय वाटतं ते इथं सांगितलं ना, एषा ते अजिता सांख्य बुद्धी योग विमाम शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंध प्रहस्यसी. देव आपल्याला सांगतो की तुम्ही ह्या निष्काम कर्माचं आचरण करा. आपण त्याची आरती करतोय, त्याला फुलं वाहतोय, त्याला नैवेद्य वाहतोय, त्याचा उत्सव करतोय, नको त्याला ते. त्याला काय पाहिजे, तुम्ही निष्कामतेनं कर्म करा. समजते मी. सामान्य बुद्धीचा जो कॅटेगरीचा वर्ग आहे त्याला असं वाटतं की देवाला मी काही नारळ कोर हार किंवा त्याची काही उपासना केली, त्याचं काही अमुक अमुक काही केलं तर देव माझ्यावर काय होईल, कृपा करेल, प्रसन्न होईल, मला पैसे देईल, माझं असं करीन, माझं लग्न जुळवेल, अमुक चांगलं होईल. लोअर कंडिशन एक टप्पा ठीक आहे, काहीच न करण्यापेक्षा ते केलं तर ठीक आहे, पण तिथं अडकून थांबण्याचा अर्थ आहे का. आयुष्यभर जरी आपण तसं केलं काय होईल, समजतंय. मला कोणाच्या श्रद्धेला तडा द्यायचं नाही, पण पूर्ण विवेक, काय म्हणूया सायंटिफिक दृष्टिकोन काय म्हणतात त्याला, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला गेलो आपण. वैज्ञानिक दृष्टिकोन काय करतो, परीक्षण करतो, निरीक्षण करतो, आणि मग त्याचं ते काय म्हणूया त्याला काय शब्द आहे, एक प्रयोग करायचा, निष्कर्ष नोंदवतो, रिझल्ट निर्णय काय लागला तो विज्ञान शोधतं. तसं भक्तीतलं हे हा रिझल्ट काय आहे की या प्रारंभिक अवस्था आहे. सकामता आणि निष्कामता अजून जवळ आणतो तुम्हाला. सकामता म्हणजे काय, काहीतरी अपेक्षेनं करणं, आणि निष्कामता म्हणजे काय, कुठल्याही अपेक्षेनं करणं, कुठलीही अपेक्षा न ठेवता करणं. ईश्वर भगवंत अनेक रूपानं नटलेला आहे, सगळ्या रूपानं तो नटलेला आहे. कुठल्याही धर्म संप्रदाय पंथाचा
तोच आहे, फक्त त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. एकच वडील आहे, पण त्या वडिलांना अनेक नावानं संबोधलं जातं. आपण एकच आहोत, पण आपल्याला नावं किती आहेत? कोण दाद्या म्हणत, कोण कार्तिक म्हणत, कोण भाऊ म्हणत, उद्या लग्न झाल्यानंतर भाऊ म्हणत, मुलं झाल्यानंतर बाबा म्हणत. बदलला का कार्तिक? एकच आहे तो. त्यांच्या संबंधाने त्याला काय म्हणतात? वेगवेगळा म्हणतात. तसा भगवंत एकच आहे. आपण माऊली म्हणे, त्याची माऊली श्रद्धा नाही, त्याची दुसऱ्या कुठल्या देवतेवर श्रद्धा असेल तो त्याला ते म्हणे आहे तोच. लक्षात येत आहे? कोणी काळूबाईचा भक्त असेल, कोणी खंडोबाचा असेल, कोणी दुर्गेचा असेल, कोणी पांडुरंगाचा असेल, कोणी कृष्णाचा असेल, कोणी रामाचा असेल, कोणी काही अनेक वेगळ्याचा स्वामी समर्थांचा असेल, कोणी दत्तात्रयांचा असेल. ही कोण आहेत? एकच आहे. एकोहम बहुश्यामी. फक्त त्याला वेगवेगळ्या रूपाने बसतात. पण आता इथे विवेक वापरायचा. इथं विवेक काय की आपण आता ज्ञानेश्वर महाराजांना हार घातला, त्या हाराने ते प्रसन्न होणार आहेत का? ते प्रसन्न कधी होणार? जेव्हा त्यांनी सांगितलेले विचार आपण जगू तेव्हा. लास्टचा मुद्दा बोलतो थांबवतो. निष्काम कर्मयोग. आपल्या एखादा आवडती व्यक्ती आहे, प्रिय व्यक्ती आहे, काय प्रिय व्यक्ती आहे, किंवा ती आपल्याला प्रिय आहे. कशाने प्रिय होते ती? भावना. हा, पण ती आपल्याला प्रिय का वाटते, किंवा आपण तिला प्रिय का वाटतो? कारण आपण तिच्या मनासारखं करतो. सरळ सरळ उत्तर आहे की नाही? आपण तिच्या मनासारखं वाटतो. आता इथं आपल्याला भगवंत प्रिय आहे, आपण त्याला प्रिय होण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्या मनासारखं. त्याच्या मनासारखं करायचं म्हणजे काय? त्याचं मन काय आहे हेच हे लिहिलेलं आहे ना. याच्यापेक्षा वेगळा परमार्थ काय असू शकतो? आणि सरळ सरळ याच्यामध्ये कुठलं डोंगीबाज नाही, कुठली बुवाबाजी नाही, कुठली काय चमत्कार नाही. सरळ 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 जीवनाच्या व्यवस्था आहे, ही फार सखोल आहे. दुर्भाग्यानं समाज याला शोधत नाही. दुर्भाग्य आहे हे. आता आपण मोजके जण इथं बसलोय ज्ञानेश्वरी तपासायला, मोजके जण. काय किती दुर्भाग्य, किती वाईट वाटतं इतरांचं. अरे कसलं सार आहे राव, आपल्याला समजलं, आपल्या मित्रांना पण समजायला पाहिजे, पण त्यांचं प्रारब्ध नाहीये. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही कंटाळा करू नका. लक्षात? शेवट काय? नॉट होप ऑफ रिप्लाय. कुठलंही कर्म करताना अपेक्षा न करणं हा निष्काम कर्मयोग आहे. त्याचा आपल्याला आपली बुद्धी संयुक्त झाली आणि आपल्या जीवन व्यवहारात आली की आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. हा संदेश आहे. त्याला पुढे पुढे आता भगवान एक्सप्लेन करत जातील. पुढच्या वेळेस आपण पाहूया. हे आपल्याला आता जगायचंय. आता माहिती झालं ना, आतापर्यंत माहित नव्हतं, आता माहित झालं. इथून पुढे करूया. आता याच्यामध्ये एक गंमत अशी लक्षात ठेवायची की वरवर पाहताना व्यवहारी दिसलं पाहिजे, आतमध्ये असताना निर्व्यवहार आहे. म्हणजे समजा रस्त्याने चालू आहे, पटकन आपली चुकी नसताना सुद्धा तो जर आपल्याला अर्वाच्य भाषेत बोलला, शिवीगाळ केली, एक मर्यादेपर्यंत आपण सहन केलं. पण त्याला जर वेगळीच भाषा कळत असेल तर त्या वेळेला त्याला त्या भाषेत सांगणं गरजेचं आहे. हा व्यवहार आहे. पण त्या वेळेला त्याला त्या भाषेत सांगत असताना आतून मात्र फक्त भाव काय की याला समजत आहे म्हणून ही भाषा नाही, तर मला काही वाद घालायची काही कारण. लक्षात एक सामान्य उदाहरण दिलं. तसं व्यवहारामध्ये कमळाचं फुल असताना, कमळाचं झाड रोप कुठं असतं? चिखलात आणि पाण्यात. त्याला चिखल आणि पाणी लागतो. चिखलात आहे पण चिखल लागत नाही, पाण्यात आहे पण पाणी लागत नाही कमळाच्या पानाला. निर्लेप त्याला म्हटलं तर काय? निर्लेप आहे. कशाचा त्याला स्पर्श होत नाही. तसं राहायचं, सगळ्यात राहायचं, अंगाला लावून घ्यायचं नाही. कोणी नाही आपलं या जगामध्ये, कोणी कुणाचं नाहीये. आपण एकटे आहोत आणि आपणच भगवंत स्वरूप आहोत. परंतु आपल्या मायेचा पडद्यामध्ये आला आणि माया गोळा करत चाललोय आपण. किती काळ, किती अशी माया गोळा केल्यानंतर आपण तुटतो नाही ना. मग इतर जे माईक जीव आपण पाहतो, नुसते वकवकलेले जीवन, अस्वस्थ करणारे, तसं जीवन आपल्याला घालवायचंय का? आपलं विवेकाने जगलं पाहिजे ना. एका दिवसात आपली परिस्थिती बदलणार नाही. आणि जरी परिस्थिती बदलली तरी काय बदलणार आहे? आता समजा झोपड्यातून अचानक उद्या काहीतरी एकदम जबरदस्त असा चमत्कार झाला, डायरेक्ट मोठी हवेली आल्या बाहेर, बदलणार काय आहे? झोपतीच आहे. जे स्टीलच्या ताटात खावं, सोन्याच्या ताटात खाऊ.
खाणं तेच आहे ना, का अन्न वेगळं होईल काही, तांदूळ वेगळा होईल असं काही? फार फार 40 रुपये किलोचा आहे, 100 रुपये किलोचा खाऊ, 1000 रुपये किलोचा खाऊ, पण तांदूळच खाऊ ना. लक्षात येते मी काय म्हणतोय? बाह्य परिस्थिती बदलल्यानं काही बदलणार नाही, आंतरिक परिस्थिती बदलली की सगळं बदलतं. मग झोपडातही सुख आहे आणि महालातही सुख आहे. आपण काम करायचंय आपल्याला अध्यात्मातून, ते आपल्या आतमध्ये बदल करण्याकरता. व्यवहारात काम करायचे बाहेरची परिस्थिती बदलण्याकरता, पण मध्ये निर्लेपता असली पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या आतमध्ये काम करू, आपल्या अंतःकरणावर, आपल्या बुद्धीवर, मनावर त्याला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करू, तेव्हा बाहेरच्या गोष्टी सुद्धा आपोआप त्याच्यासारख्या होत जातात. थांबूया.